गेल्या 2 दिवसांपासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाजप नेते हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा होते। आज अखेर हरिश्चंद्र चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि ह्या चर्चा थांबल्यात। नेमकं त्यांनी ही भेट कशा संदर्भात घेतली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः हरिश्चंद्र चव्हाण आहेत। खासदार साहेब, आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। काय सांगाल, आपण आज शरद पवारांची भेट घेतली, काय चर्चा झाली? खरं म्हणजे पवार साहेबांचे आणि माझे संबंध 40 वर्षापासून वैयक्तिक राजकारणाच्या पलीकडे आमचं नातं आहे। मी सध्या भेट घेतली। नक्कीच भारती पवारांना आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झालेलं आहे, तर आता आपली पहिली भूमिका काय? नाही, मी अजून बीजेपीतच आहे। पण आपण शरद पवारांची भेट घेतली, आपण महाविकास आघाडीकडून इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या, काय सांगाल? पवार साहेबांना मी नेहमी भेटत असतो, दिल्लीलाही भेटतो, माझे वैयक्तिक संबंध आहे, सध्या भेट होती। काही लोक निवडणूक लढवण्यासंदर्भात आपली चर्चा झाली का दिंडोरी लोकसभा मतदारसंघात? त्या संदर्भात तुम्ही भेट घेणार अशा चर्चा होत्या? लोकांचा आग्रह आहे, मतदारसंघातल्या लोकांचा आग्रह। लोकांच्या आग्रहास्तव आपण महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार का? लोकांनी निर्णय घेतला, काही होऊ शकतं। आपण बघितलं, खरं तर हरिश्चंद्र चव्हाण साहेब यांना बोलण्यासाठी त्रास होतोय। लोकांनी निर्णय घेतला तर काही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन अभिजित भिसेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।